श्रावण महिना संपण्याच्या अगोदर आपल्या घरामध्ये आपल्याला एक अशी चमत्कारी वस्तू घेऊन यायची आहे, ती म्हणजे भगवान महादेव यांना अतिशय प्रिय असणारी वस्तू आहे ही। श्रावण महिना हा अतिशय पावन आणि महादेवाला समर्पित असा हा महिना आहे। श्रावण महिन्यामध्ये आपण जे काही साधना व्रतवैकल्य करतो त्याचे पुण्यफळ आपल्याला शीघ्र मिळणारे असते आणि दुप्पट प्रमाणामध्ये मिळणारे असते। मग आपल्याला ही चमत्कारिक वस्तू जी आणायची आहे तर ती म्हणजे रुद्राक्ष आणायचा आहे, जे महादेवांना अति प्रिय असं आहे। आपल्याला रुद्राक्ष कोणताही असू दे, 1 मुखी, 2 मुखी, 3 मुखी, अगदी कोणताही रुद्राक्ष तुम्ही श्रावण महिन्यामध्ये घरी घेऊन यायचा आहे। मात्र रुद्राक्ष हा ओरिजिनल असायला हवा। आपण घरी घेऊन आल्यानंतर त्याला छान दुधाने, तुपाने आणि पाण्याने अभिषेक घालायचा आहे आणि आपल्या जवळपास कुठे महादेवाचं मंदिर असेल त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे, तर रुद्राक्ष घेऊन जायचं आहे। रुद्राक्ष शिवलिंगावरती ठेवायचं आहे आणि त्या ठिकाणी बसून आपल्याला 108 वेळा ओम नमः शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तुभ्यं या मंत्राचा जाप करायचा आहे आणि ते रुद्राक्ष आपल्या घरी घेऊन यायचं आहे। तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जाणे शक्य नसेल, हा उपाय तुम्ही घरात देखील करू शकता। घरामध्ये जे आपलं शिवलिंग आहे त्या शिवलिंगावरती रुद्राक्षाला अभिषेक घालून झाल्यानंतर शिवलिंगावरती आपण अभिषेक केलेलं रुद्राक्ष ठेवायचं आहे। पूर्ण रात्रभर आपल्याला ते तसंच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण तो रुद्राक्ष घ्यायचा आहे। जेव्हा आपण हा रुद्राक्ष शिवलिंगावरती ठेवणार आहोत तेव्हा देखील आपल्याला आपल्या घरामध्ये बसून, देवघराच्या समोर बसून 1 वेळा ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि रात्रभर आपल्याला तो रुद्राक्ष त्या ठिकाणी ठेवून द्यायचा आहे। दुसऱ्या दिवशी तो रुद्राक्ष उचलायचा आहे। एका लाल कापडामध्ये आपल्याला तो रुद्राक्ष बांधायचा आहे आणि ज्या ठिकाणी आपली तिजोरी आहे किंवा आपलं कपाट आहे, ज्या ठिकाणी आपण पैसे, धन वगैरे ठेवतो त्या ठिकाणी तो रुद्राक्ष ठेवून द्यायचा आहे। आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येण्यासाठी, घराची भरभराटी होण्यासाठी, त्याचप्रमाणे तुमच्या व्यवसायामध्ये प्रगती होण्यासाठी, उद्योगधंद्यात छान सुरळीतपणे चालण्यासाठी हा अतिशय छान सुंदर असा हा चमत्कारिक अद्भुत असा हा उपाय आहे। त्याचबरोबर रुद्राक्ष घेण्याचा शुभ असा मुहूर्त देखील श्रावण हा पावन आणि पवित्र महिना आहे। श्रावणातील प्रत्येक दिवस अतिशय शुभ असतो। तुम्ही या श्रावणातील कोणत्याही दिवशी हा रुद्राक्ष घरी घेऊन येऊ शकता आणि अशा प्रकारे त्याच्यापासून आपण हा उपाय करू शकतो। श्री स्वामी समर्थ।